नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय "तू ही रे माझा मितवाच" आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला मामा इकडे ओरडतोय, विचारतोय काय असं म्हणून. आणि ईश्वरीचे वडील तिथे आले आणि त्यांनी तुला सगळ्यांसमोर मारलं. तर अर्णव म्हणतो, मला या गोष्टीचा मामा राग नाहीये, पण मला वाईट वाटतंय की मी सिंदूरला काहीच सांगू शकलो नाही. एकतर सुरुवातीला ती मला काही बोलूच देत नव्हती आणि ज्यावेळेला मी प्रयत्न केला त्यावेळेस नेमके तिचे बाबा तिथे आले. तर अविनाश म्हणतो, एवढे प्रयत्न करून आपण सगळं जुळवून आणलं होतं आणि नेमके त्याच वेळेला तिचे वडील तिथेच यावेत, केवढा मोठा योगायोग. आणि मग बोलताना मामा एकदम गप्प होतात आणि मग अर्णवला विचारतात, अर्णव, हा नक्की योगायोगच होता ना असं म्हणून. आणि मग दोघांच्याही मनात तोच विचार येतोय. आणि आता अर्णव काय म्हणतो बघूया. तो म्हणतोय की मला पण हा कोइन्सिडन्स नाही वाटत आहे मामा, असं तो म्हणतो. मला म्हणजे काहीतरी समथिंग फिशी आहे असं वाटतंय. पण मला सांग, राजेश पूर्ण वेळ घरीच होता की? तर लगेच अविनाश म्हणतो की 2-4 वेळेला मी अंजलीच्या रूममध्ये चक्करही मारली, तो तिथे नव्हता. तर आता प्रेक्षकांना ना तेवढ्यात अर्णवचा फोन ब्लिंक होतोय आणि त्या फोनवर काय आलंय बघा, मेसेज. राजेशचा मेसेज आलाय. आणि आता राजेश आता मेसेज करतोय असं अर्णव सांगतो. आणि तो मेसेज काय आहे बघा प्रेक्षकांना, तर तो मेसेज म्हणजे ईश्वरीच्या बाबांनी अर्णवला जी काही मारली होती, तर तो इथे त्याचा व्हिडिओ काढून पाठवलाय अर्णवला फोनवर. आणि अर्णव आता ते सगळं मामाला दाखवतोय फोन हातामध्ये घेऊन. आणि आता मामा पण इकडे की नाही शॉक बसल्यासारखे बघतायत. आणि मामा, हा आता काही फक्त कोइन्सिडन्स नव्हता, तो राजेश होता तिथेच, तो आपल्यावर वॉच ठेवून होता. तर त्याच्यानंतर मामा म्हणतो, म्हणजे हे सगळं आता त्या नीच माणसाने घडवून आणलंय? तर अर्णव पण म्हणतो, मी सिंदूरच्या बाबांना त्या कॅफेमध्ये त्यानेच पाठवलं होतं, आय एम व्हेरी शुअर, मला खात्रीच आहे, असं इकडे अर्णव सांगतो. आणि पण म्हणतो पुढे की पण मी सिंदूरला आपण त्या कॅफेमध्ये बोलवलंय, या सगळ्या गोष्टी त्याला सगळं कसं कळलं? तर अविनाश म्हणतो, कारण मलाही तेच कळत नाहीये, कारण ही गोष्ट फक्त आपल्या दोघांनाच माहिती होती. आणि मग प्रेक्षकांना इकडे अविनाश म्हणतो की अरे अर्णव, या माणसाचे अजून किती नव्याने रंग कळणार आहेत आपल्याला, कुणास ठाऊक, असा अविनाश मामा विचारतो इथे अर्णवला. आणि माणसांच्या रूपातला ना शैतान आहे शैतान, असा इथे अविनाश मामा म्हणतो परत एकदा. आणि मग अविनाश मामा म्हणतात, त्याच्या रूम मध्ये आपण तो काही रेकॉर्डरचं डिव्हाइस आहे त्याने हेरलं, त्याने सगळी काळजी घेऊन सुद्धा आपण सिक्रेट प्लॅन तयार केला, तर तो त्या राजेशला आधीच कळला. अरे अर्णव, म्हणजे तो 10 पावलं पुढे आहे आपल्याला ह्या पुढे आता सावध राहायला लागणार आहे. तर अर्णव ना कसला तरी विचारच करतोय. अविनाश म्हणतो, कसंही त्याने ईश्वरीच्या तिकडे कुटुंबाला सगळीकडे गुंडाळून ठेवलंय आणि दुसरीकडे दुसरीकडे आपल्या अंजलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय तो, असं इकडे मामा सांगतात. तर अर्णव बघतच राहतोय मामाकडे. मामा पुढे म्हणतो, आपण याला हे सगळं माहिती असून सुद्धा आपण काही करू शकत नाही, आपले हात बांधलेले आहेत, असं इकडे चाललंय या दोघांचं बोलणं. आणि इकडे प्रेक्षकांनो बघा, हा तो व्हिडिओ ना अजून अर्णव परत एकदा बघतोय. अर्णवच्या डोक्यात काहीतरी चाललंय. नेमकं काय चाललंय किंवा काय घडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना आपल्याला कळतीलच, त्यामुळे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. प्रेक्षकांनो, राकेश इकडे बसला त्या ईश्वरीच्या बाबांजवळून. तो म्हणतोय, काका, गैरसमज होण्याचा प्रश्नच काही होत नाही. अहो, खूप निरागस आहे ईश्वरी. तर बाबा म्हणतात, अहो पण असल्या स्वभावामुळे नुकसान होऊ शकतं तिचं, कळत नाही का तिला? तर राजेश म्हणजे राकेश कसा म्हणतोय, काका, अहो हे बघा, तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना, असं तो सांगतोय. तुम्ही एवढ्या मोकळेपणाने आणि एवढं अगदी स्वतःचा मुलगा समजून मला हे सगळं सांगितलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर बाबा म्हणतात, अहो असं काय करताय, कुटुंबाचा भाग होणार आहात तुम्ही, तुम्हाला सांगायलाच हवं ना. पण प्लीज, तुम्ही ईश्वरीबद्दल मनात काही. तर लगेच राकेश म्हणतो, अहो तुम्ही काय बोलताय, ईश्वरजींवर शंका येण्यासारखी प्रश्नच नाहीये किंवा काही मुद्दाच नाहीये. त्यांच्यावर आणि तुमच्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे, असं एकदम राकेश गोडगोड बोलतोय बरं का आता ईश्वरीच्या बाबांशी. आणि ईश्वरीचे बाबा म्हणतात, पण हा हा अर्णव आहे ना, हा एक नंबरचा महानालायक माणूस आहे, फसवतोय तो ईश्वरीला. तर लगेच राकेश त्यांच्याकडे बघून म्हणतो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि आपल्या ईश्वरीची बिचाऱ्या खूप भोळ्या आहे तो, जरा कुणी गोड बोललं त्यांच्याशी की चटकन विश्वास बसतो त्यांचा. तर लगेच बाबा म्हणतात, ती फसेल पण तो मला नाही फसवू शकणार, असं एकदम चिडून म्हणतात. अहो पण बाप म्हणून आपल्या मुलीला योग्य मार्ग दाखवायचं काम शेवटी माझंच आहे ना. आणि बाबांची चिडचिड होते त्या अर्णव बद्दल भरपूर. आणि मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार, असं बाबा इकडे म्हणतायत. तर आता प्रेक्षकांनो, राकेश काय म्हणतो बघा, काका एक सुचवू का, या अर्णवला शह देण्यासाठी आपणच आमच्या लग्नाची तारीख ना, आमच्या लग्नाची बोलणीच करून टाका, म्हणजे तुम्हाला त्याला काहीच
कारण मिळणार नाही किंवा काहीच त्याला करता येणार नाही. आणि कसं आहे, तरीही त्याने काही करायचा प्रयत्न केलाच तर मग आपण सरळ पोलिसात तक्रार करूया. हा माझ्या ओळखीचे अनेक चांगले अधिकारी आहेत, कडक कायदेशीर कारवाई करू आपण त्याच्यावर. तर बाबा पण म्हणतात हा हा बरोबर आहे, असंच काहीतरी करायला पाहिजे आपल्याला, त्याच्याशिवाय तो वठणीवर येणार नाही, असं इकडे बाबा म्हणतात. आणि इकडे राकेश बघा कसा हसतोय बाबांकडे बघून आणि मनातल्या मनात म्हणतोय, अर्णव राजेश शिर्के, तुझ्या विरोधात भडकवलेली ही आग आता मी अशीच ही धुमसत ठेवणार आहे. जर काही वाकडं करू शकतोस तर कर, असं इकडे त्याने म्हटलंय. आता बघूया पुढे अजून राकेश अजून काय काय आगीत तेल ओतण्यासाठी काय काय पराक्रम करणार आहे ते. तर प्रेक्षकांना मामा आणि अर्णव आता घरात आलेत, तर घरात सगळे आहेत. मामा लगेच इकडे म्हणतो, अरे एवढी शांतता काय आहे? तर अर्णव जात असतो तर लगेच ना इकडे आजी थांबवते आणि म्हणते, थांब चिंटू. लावण्य बघा कशी डोक्याला हात लावून बसले, इकडे लावण्य आणि तिकडे आजी. आणि आता प्रेक्षकांनो आजीने चिंटूला म्हणजेच अर्णवला थांबवल्यामुळे अर्णव तिथेच उभा राहिलाय आणि तो हळूच मामाकडे बघतोय. आणि प्रेक्षकांनो आता बघा पुढे काय घडणार आहे ते. आजी आता पुढे येऊन म्हणजे अर्णवच्या पुढे येऊन उभी राहते आणि कशी बोलतेय बघा किंवा काय बोलणार आहे ते बघा. तर आजी ते बोलायला चालू करते आणि म्हणते, एवढ्या लहान वयात इतकं नाव, इतकी प्रतिष्ठा जी काही आहे स्वतःच्या मेहनतीने कमवलीत आणि एका मुलीसाठी एका क्षणात तू सगळं धुळीला मिळवलंस. का केलंस असं तू हे सगळं, असं आजी ते विचारते अर्णवला ओरडून. चिडते आजी अर्णववर आणि म्हणते, जरा तिच्या वडिलांनी तुला थोबाडीत मारली आणि तू काहीच केलं नाहीस, काही बोलला नाहीस त्यांना त्या गोष्टीवर, असं आता आजी विचारते. म्हणजे तो व्हिडिओ आजीपर्यंत पोहोचलाय बरं का प्रेक्षकांनो इकडे. हा हा माझा बाणेदार नातू गप्प बसला, त्याला रक्त नाही सळसळला का तुझं, असं विचारते. काय तू काय काय ऐकून घेतलंस त्यांचं, काय कारण आहे कळू दे मला, असं म्हणून आजीनं इकडे चिडून विचारते अर्णवला. आणि प्रेक्षकांनो आजी पुढे म्हणते, जर तू काही बोलला नाहीस याचा अर्थ एकच होतो की तुला त्यांनी केलेले सगळे आरोप मान्य आहेत आणि पटत असेल ना तर हे बघ इकडे. आणि मग आजी तो ना व्हिडिओ दाखवते फोन मधला काढून, बघ स्वतःच्या डोळ्यांनी जो व्हिडिओ राकेशनं केलेला आहे तो पाठवलेला आहे इकडे सगळ्यांनाच. आजी विचारते, का एवढा लाचार झालायस तू चिंटू, का? तर अर्णव म्हणतो, आजी हे बघ या बाबतीत तुला मी आता काहीच एक्सप्लेन करू शकत नाही, सो प्लीज, असं म्हणून तो बोलायला चालू करतो. तर आजी विचारते, का नाही एक्सप्लेन करू शकत तू, आम्ही कोणी नाही आहोत का तुझे, असं म्हणून विचारते चिडून. आणि मग प्रेक्षकांना आजी म्हणते, तुझ्या एक वागण्याचा अर्थ तरी कळू दे, का सारखा त्या ईश्वरीच्या मागे मागे जातोयस तू, एकदा कळू दे तुझ्या मनात काय चाललंय ते, म्हणजे या वयात असे वारंवार धक्के तरी नाही बसणार. तर अर्णव म्हणतो, आजी मी या बाबतीत आता काही बोलू शकत नाही, दॅट्स इट. तर आजी म्हणते, मला हे चालणार नाही, मला उत्तर हवंय चिंटू. तर लगेच अर्णव विचारतो, आजी तुझा विश्वास आहे का माझ्यावरती? तर आजी ना जरा गप्पच बसते अशी आणि हो आहे म्हणते. तर लगेच अर्णव म्हणतो की बस आता काही विचारू नकोस मला तू. आणि वल्लरी आणि लावण्य कशा बघतायत बघा दोघे एकमेकींकडे आणि आजीकडे हळूच. आणि आता प्रेक्षकांना अर्णव म्हणतो, मी आता फक्त एवढंच सांगतो की मी काही चुकीचं करत नाहीये, सो प्लीज. आणि मग प्रेक्षकांनो जगाला काय सांगणार आहेस तू, लोकांसाठी द ग्रेट ASR ला ती एक साधा तो मिठाई मला थोबाडीत मारून गेला हेच असणार आहे ना? तर अर्णव म्हणतो, मामी मला जगाची पर्वा नाहीये, मला फक्त आणि फक्त आपल्या लोकांची पर्वा आहे. तर वल्लरी विचारते, आपलं म्हणजे कोण, आम्हीच ना, मग आम्हाला का सांगत नाहीयेस? तर अर्णव म्हणतो, मला थोडा वेळ द्या प्लीज. तर लगेच वल्लरी म्हणते, तोपर्यंत आयुष्य उद्ध्वस्त होतील अर्णव, असं सांगते ती. आणि मग प्रेक्षकांना सगळे वल्लरीकडे बघायला लागतात. वल्लरी म्हणते, तुझं लग्न ठरलंय लावण्याशी, किमान तिच्या मनाचा तरी तू विचार कर. आणि हे काय चाललंय तुझं, ईश्वरीला विसरू नाही शकत, विसरू नाही शकणार आहे, हे काय चाललंय तुझं, असं वल्लरी विचारते. अरे आज तर तू कहरच केलास आणि यातलं काहीही सांगायला तू तयार नाहीयेस, असं सगळं आरडाओरडा चाललाय. तर आता प्रेक्षकांना वल्लरीचे जे काही आरोप वगैरे जे काही चाललंय ते ऐकून ना मामाच आता शेवटी ओरडतो आणि म्हणतो, बास, म्हणून वल्लरी बास कर. आणि मग मामा म्हणतो, बघितलं अर्णव, तुला आपलीच माणसं समजून घेणार नसतील तर जगाकडून अपेक्षा काय करणार तू, असं इकडे मामा अर्णवला विचारतायत. तोपर्यंत प्रेक्षकांना ना लावण्य गप्प कशाला बसेल, ती म्हणते, मी समजून घेतला असतं मामा, पण तो व्हिडिओ व्हायरल झाला, उद्या आपल्या कंपनीची बदनामी होईल, पण तरी हा शांत बसेल त्या ईश्वरीसाठी, असं इकडे चिडून लावण्या बोलते. आणि मग प्रेक्षकांना वल्लरी पण तोंड वाकडं करते बरं का तेवढ्यात. लावण्या म्हणते, मी AR वर डोळे मिटून विश्वास ठेवू शकते, पण त्या मिडल क्लास ईश्वरीवर अजिबात नाही.
मुद्दामून करते ती हे सगळं असं लावण्या बोलायला चालू करते आणि म्हणते माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा पब्लिकली इन्सल्ट केलाय तिने तरी सुद्धा तो काही बोलत नाहीये ना तिला याचा मला प्रचंड त्रास होतोय. नाही सहन करणार हां मी असं एकदम म्हणते चिडून वगैरे लावण्या बोलते इथे. आणि प्रेक्षकांनो वल्लरी म्हणते हे बघ अर्णव तुला आज काय खरं झालंय ते सगळं सांगावंच लागेल असं म्हणते. लावण्य म्हणते तुझ्या या वागण्याचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये म्हणून तरी बोल आणि हे सगळं का सहन करतोयस तू असं वल्लरी पण ओढून विचारते. तर लावण्य म्हणते यार यार प्लीज फॉर गॉड सेक बोल समथिंग. तर लगेच ना अर्णव म्हणतो इनफ इनफ असं म्हणून तो ओरडतो आता आणि म्हणतो मी ऑलरेडी सांगितलं की मला या बाबतीत काही बोलायचं नाहीये सो प्लीज प्लीज जरा शांत व्हा. आणि अर्णव ना बाहेरच्या बाहेरच निघून जातो. तर आजी अरे चिंटू म्हणून हाका मारते. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरीचं काय चाललंय बघूया आपण. ईश्वरी आणि नम्रता दोघी जणी बोलतायत. नम्रता म्हणते मला तर धक्काच बसला हे सगळं ऐकून आणि अर्णव सरांबद्दल काळजी पण वाटली. तर लगेच ईश्वरी म्हणते अगं पण ताई बघ ना सगळं अचानक काहीतरी भलतंच घडून गेलंय हे सगळं. पण मला एक कळत नाहीये की मी नेमकं त्याच वेळेला अर्णव सर त्याच कॅफेमध्ये कसे काय आले होते. तर नम्रता इकडे विचार करते इशू आणि अर्णव सरांची भेट व्हावी म्हणून कदाचित आकाश सरांनीच हे सगळं प्लॅन केलं असू शकेल का असं तिच्या मनात शंका येते. बोलू का ईश्वरीला असं ती विचार करते पण म्हणते नाही नाही नको काहीतरी अजून काहीतरी गोंधळ होऊन जायचा बिघडून जायचं. तर नम्रता हाक मारून म्हणते इशू अगं अर्णव सर तिथे कसे पोचले हा प्रश्न तर आहेच पण अजून एक दुसरा प्रश्न असा आहे पण मला एक अजून कळत नाहीये की इशू आपले बाबा तर असे का वागतायत असं इकडे नम्रता विचारते ईश्वरीला आणि म्हणते म्हणजे ते असे रागीट किंवा असं कुणाला इतकं वाईट बोलणारे नाहीच आहेत बाबा आपले आणि पण बाबा खूप वेगळे वागतायत आजकाल. इशू काय झालं असेल ग त्यांना असं इकडे नम्रता विचारते. तर ईश्वरी सुद्धा तोच विचार करते आणि म्हणते आणि अगं अर्णव सर काय कमी अजीब वागतायत का ग आत्ता असं म्हणते त्यांचं वागणं तुला समजतंय का ग ताई असं विचारते. या दोघांचं वागणं बघून ना माझं तर ना गोंधळ उडून गेलाय. तर नम्रता म्हणते इशू हे बघ गोंधळ तर माझा पण झालाय ग पण हे बघ तू एवढा त्रास करून घेऊ नकोस असं ईश्वरीला इकडे नम्रता सांगते. तर ईश्वरी म्हणते तिला ताई एकीकडे काय आहे बघ ना एकीकडे मला समजून घेणारे माझ्यावर प्रेम करणारे माझ्यावर खूप प्रेम करणारे माझे बाबा आहेत एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला कोण असं सांगते बघा ज्यांच्यावर अख्खं म्हणजे मी भरोसा ठेवावा म्हणजे डोळे बंद करून भरोसा ठेवावा ज्यांचे आधार वाटावा असे माझे बेस्ट फ्रेंड अर्णव सर आहेत दुसऱ्या बाजूला असं म्हणते ईश्वरी. आणि म्हणते या दोघांमध्ये ना जे गलतफहमी झाली आहे ना त्याची खूप तकलीफ होतीये मला ताई असं इकडे ईश्वरी सांगते. पण नम्रता म्हणते इशू अगं नको ना तू त्रास करून घेऊस. आणि प्रेक्षकांनो ना नम्रता काय म्हणते बघा इशू मला एक सांग तू त्या कॅफेमध्ये जाणार आहेस हे फक्त मला माहिती होतं असं आता बोलतेय पण बाकी कुणाला तू सांगितलं होतंस का. तर ईश्वरी म्हणते की नाही ग ताई फक्त तुला आणि आईलाच माहिती होतं दोघींनाच माहिती होतं. तर नम्रता म्हणते अगं पण मी कुणालाच सांगितलेलं नाहीये तू तिथे जाणार आहेस ते पण मग हे सगळं बाबांना कसं कळलं हा प्रश्न आता नम्रताने विचारलाय. आणि बाबा तिथे कसे पोचले हा प्रश्न विचारल्यामुळे ईश्वरी पण विचार करते हो ग ताई मी तर हे माझ्या लक्षातच नाही आलं होतं असं म्हणते ती. नम्रता म्हणते कोणीतरी हे मुद्दामून घडवून तरी आणलं नसेल ना असं विचारते. तर ईश्वरी म्हणते पण का आणि कशासाठी कुणी केलं असेल का केलं असेल कुणी. तर नम्रता आणि ईश्वरी विचार करतायत दोघी जणी या गोष्टीवर आणि कोण करू शकेल हा आता दोघींना पडलेला प्रश्न आहे. प्रेक्षकांना या प्रश्नाचं उत्तर दोघींना मिळेल का काय वाटतंय तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर प्रेक्षकांनो इकडे अर्णवना कुठेतरी लांब बाकड्यावर येऊन वाढवा झालाय आणि टोकाला हात लावून बसलाय तो आणि त्याला ते सगळे प्रसंग आठवत आहेत की ईश्वरी म्हणत असते मला तुमचं काही ऐकून घ्यायचं नाहीये वगैरे जा इथून हातबीत जोडलेले आहेत तिनं ते सगळं आठवतं इकडे. आणि इकडे त्याची आजी त्याला फोन करते सारखा तर तो फोन उचलत नाहीये. त्याला आजीचं पण म्हणणं जे काही आहे ते सगळं इकडे बोलणं आठवतंय आणि गाणं लागलंय कब रूठा लहरों से किनारा आणि कब रूठी सावन से धरती असं सगळं ते गाणं लागलेलं मागे. आणि त्याला ते पण आठवतं की कसं ईश्वरीच्या बाबाने त्याला तो म्हणजे मारलं होतं कसं ईश्वरीला घेऊन ते गेले होते एका सगळ्या क्षणात सगळं धुळीला मिळवलंस तू सगळं का केलंस असं आज तिच्या वडिलांनी तुला थोबाडीत मारली हे सगळं आजीचं बोलणं ते आठवतंय. तो डोक्याला हातच लावून बसलाय त्याला सुचतच नाहीये काय ते. इकडे फोन मात्र सारखा ब्लिंक होतोय पण फोन काही वाजत म्हणजे तो उचलतच नाहीये. त्याला असा धक्का बसलाय तो काय विचार करतोय किंवा त्याच्या मनात काय चाललंय याचा काही अंदाजच लागत नाहीये इकडे.
तर प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये सगळे काळजी करत बसलेत. अंजली इथे येऊन म्हणते आता, की माझाही फोन उचलत नाहीये हा. कुठे गेला असेल अर्णव? कारण एकदा रागावला ना, की रागावला. मग काय करेल काही नियम नाही. काय होऊन बसलंय हे सगळं? असं सगळं चाललंय घरामध्ये. तर आता आकाश कसा बोलतोय बघा. आकाश म्हणतो, की दादा आधीच डिस्टर्ब होता, तर मग दादाला राग येईल एवढं असं तुम्ही आधी बोलायचंच का? असं विचारतो आकाश. तर लगेच वल्लरी त्याला म्हणते, "आकाश इथे फालतू बडबड करण्यापेक्षा ना जाऊन त्याला शोध." तर आजी बिचारी म्हणते, "हो रे, शोध रे जाऊन त्याला." आणि मग प्रेक्षकांनो अविनाश पण आकाशकडे एकदा बघतो, डोळे मिटून सांगतो, की "जा शोध जा" असं म्हणून. त्यामुळे आकाशला तिथनं पाठवलंय शोधायला अर्णवला. अंजली बिचारी बसली तिथे अशी म्हणजे सुन्न होऊन. तर अर्णव कुठे असेल हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तर लगेच लावण्य म्हणते, "एअरला काही झालं ना तर त्या मिडल क्लास मुलीला मी अजिबात माफ करणार नाहीये. आता मात्र तिने लिमिट क्रॉस केले" असं एकदम ती लावण्य चिडून म्हणते. तर लगेच राकेश म्हणतो, "माझ्या इंदोरी जिलबीला काही करणं म्हणजे नेलपेंट लावणं इतकं सोपं वाटलं का गं तुला तुम्हाला लावण्य मॅडम? मी इथे असताना तुम्ही कोणी काहीच करू शकत नाही तिला" असं इकडे राकेश म्हणतो. आणि मग आता प्रेक्षकांनो बघा, अविनाश मामा लगेच म्हणतात इकडे, की "आई ना, आई तू जर आज ना अर्णवला जास्तच बोललीस म्हणून तो चिडला. तर तू ही माझ्या चुका काढण्याची वेळ आहे का? तो आकाश गेला, तू सुद्धा जाऊन शोध ना रे चिंटूला. कोणीतरी शोधा रे त्याला लगेच" असं आजी म्हणते. आणि मग राकेश म्हणतो, "मामा तुम्ही जाताय की मी जाऊ अर्णवला बघायला?" तर प्रेक्षकांनो ना, "मी जातो" असं म्हणत ना अविनाश तिकडनं निघून जातो आणि राकेश बघा कसा सज्जनाचा आणतोय ते. "कुठे गेला असेल चिंटू?" असा लगेच ना इकडे आजीचा सूर चालू आहे. लावण्य म्हणते, "आजी, अहो जरा आजी शांत व्हा बघा तुम्ही. नका टेन्शन घेऊ, येईल यार" असं लगेच ना इकडे लावण्या धीर देते. आणि आजी पण म्हणतात तिकडे, "खूप बोलले गं मी त्याला, खूप बोलले. कुठे असेल माझा चिंटू?" असं म्हणत ना डोक्याला हातच लावून बसल्यात आता आजी इकडे. तर मी सुद्धा बघते असं म्हणत ना अंजली उठत असते. तर लगेच राकेश म्हणतो, "अंजली थांब, तू कुठे निघालीस आता? औषधही घेतली नाहीयेस तू. आधीच तुला या सगळ्याचा त्रास होतो. त्यात प्लीज औषधं नको चुकूस. तू चल आतमध्ये औषधं घे. मी बघतो अर्णवचं काय ते" असं लगेच ना इकडे राकेश नाटक करतो. तर वल्लरी लगेच माना डोलावते त्यांच्याकडे दोघांकडे बघून. "चिंटू रे चिंटू, तू कुठे गेलास?" असं सगळं ते आजी परत बोलत तेच म्हणते. तर प्रेक्षकांना इकडे लावण्या सुद्धा सारखा फोन करते. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. अर्णव कधी घरात परत येणार आहे किंवा तो काय डिसिजन घेऊन परत घरात येणार आहे ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. फोन तर काही उचलत नाहीये तो कुणाचा. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी पण अशी बसलेली आहे सुन्न होऊन आणि तेवढ्यात तिचा फोन वाजतो आणि ती हॅलो म्हणते. तर लगेच इकडे आजी म्हणतात, "सुभद्रा पाटील बोलतेय." तर ईश्वरी म्हणते, "आजी तुम्ही?" तर लगेच आजी म्हणते, "मी फक्त ना माझ्या नातवंडांचीच आजी आहे, बाकी कुणाची नाहीये. तुझ्या वडिलांना सांग माझा नातू कोण आहे जर का ठाऊक नसेल तर स्वतःचं जनरल नॉलेज जरा वाढवा. त्याला काय वाटलं तो काय रस्त्यावरचा गुंड आहे का?" तर आजीला म्हणते, "नाही नाही तुम्ही हे बघा तुम्ही." तर आजी म्हणते ऐश्वरीला, "एक शब्द सुद्धा बोलू नकोस तू. तू काहीच बोलू नकोस. तुझ्या वडिलांना माझा जो काही आहे तो निरोप दे आणि माझा नातू हा माझा अभिमान आहे असं म्हणून सांग. माझी दोन्ही नातवंड ही माझी गेल्या जन्मीची पुण्याई आहे." तर ईश्वरी म्हणते, "हे सगळं ना कुठल्या तरी गैरफहमीमधून झालंय. कुणी काही ठरवून केलेलं नाहीये" असं ती सांगायचा प्रयत्न करते. तर आजी म्हणते तिला, "हो का? तुझ्या त्या गलतफहमीनी काय झालंय माहितीये का तुला? माझा नातू घरातून निघून गेलाय" असं इकडे आजी म्हणते. "आणि तो कुठे गेलाय कुणालाही ठाऊक नाहीये तो. कुणाचाही फोन उचलत नाहीये. आणि आता हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय ईश्वरी, फक्त तुझ्यामुळे झालंय" असं आजी रडत रडत ईश्वरीला इथे म्हणतात. आणि लावण्य आणि वल्लरीला तेच पाहिजे असतं. त्या दोघी हसतायत दोघे एकमेकींकडे बघून. आजी पुढे म्हणतात, "माझ्या चिंटूला काही झालं ना तर आयुष्यभर मी तुला माफ नाही करून ठेवणार. सांगून ठेवते." तर ईश्वरीना हॅलो हॅलो एवढंच म्हणत ना फोन कट करून टाकते. प्रेक्षकांनो तिकडनं आजीच्या डोक्याला हात लावून बसले आणि म्हणते, "चिंटू चिंटू आता कुठे आहे चिंटू बघूया." तर प्रेक्षकांनो इकडे बघा काय घडणार आहे पुढे. राकेशचं रूप कधी समोर येणार, तोपर्यंत अजून किती जणांची मनं दुखावणार, काय काय होणार ते जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बिचारी ईश्वरी सुद्धा तिकडे रडत म्हणजे बसली, की अर्णव आता नाहीये, कुठे गेलाय कळत नाहीये आणि ती सुद्धा काहीच करू शकत नाहीये या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आजीला पण आता टेन्शन आलंय. तर त्या सगळ्या टेन्शनमध्ये इकडे अर्णव सुद्धा स्वतः टेन्शन घेऊन बसलाय. आणि एकदम त्याला काहीतरी आठवतं. तो उठतो आणि म्हणतो, "इनफ इज इनफ नाऊ. मी काही बोलत नाहीये." म्हणून त्या राजेशची हिंमत वाढत चाललेली आहे आता. पण आता बास झालं. आता म्हणजे की
तो कुणाशी खेळतोय, तो यशाशी डील करतोय, तो त्याला माहिती नाही. त्याला सरळ करण्यासाठी ना एकच सोल्युशन आहे, असं आता त्याच्या मनामध्ये विचार आलाय, की ताईचं सोल्युशन आहे. आता तोपर्यंत ना प्रेक्षकांनो इकडे अविनाश सुद्धा फेऱ्या मारतायत आणि कुठे गेला अर्णव हे कळत नाहीये. कमाल झाली अर्णवची, असं इकडे मामा म्हणतोय, की कुठे शोधायचं याला आता. आणि आता तोपर्यंत ना मामाचा फोन वाजलाय. बघा प्रेक्षकांनो, मामाला कुणी फोन केला असेल तर स्वतः अर्णवनेच फोन केलाय. मामा लगेच चिडायला चालू करतो, म्हणतो, हॅलो अर्णव, अरे तू कुठे आहेस? अरे तू आमचा थोडा तरी विचार करायचास ना, शेकडो फोन करून झालेत तुला, तू कुठे जाऊन बसलाय? आता तुझा आवाज ऐकला ना तेव्हा जीवात जीव आलाय. तर अर्णव म्हणतो, मामा मामा प्लीज कम डाऊन प्लीज, हे बघ मी काय म्हणतोय ते नीट ऐकून घे. तर अविनाश म्हणतो, अरे पण मी काय म्हणतो ते ऐकून घे. तर अर्णव म्हणतो, मामा प्लीज आधी माझं बोलणं ऐकून घे. तर अविनाश मामा म्हणतो, बोल काय? तर अर्णव म्हणतो, मला सांग, तो राजेश उर्फ राकेश आपल्याला नेमकी कशाची भीती घालतोय? ताईला सगळं धक्का बसेल याचीच भीती घालतोय ना, राईट ना? तर मग अविनाश मामा पण म्हणतो, बरोबर आहे. तर लगेच अर्णव म्हणतो, मी ठरवलंय मामा, की आता मी ही भीती ना मुळापासूनच संपवून टाकायची. नाही मामाला पण कळत नाही नेमकं काय करणार आहेस तू, असं मामा विचारतो. तर अर्णव म्हणतो, ताईला राकेश बद्दल सगळं खरं खरं सांगून टाकायचं, असं इथे अर्णवने डिसिजन घेतलाय बघा प्रेक्षकांनो. आणि आता हा डिसिजन योग्य आहे का, बरोबर म्हणजे काय घडणार चुकीचं आहे, हा अर्णव सगळं सांगू शकेल का अंजलीला? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये कळत राहतीलच. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू नका, कारण उद्याच्या भागामध्ये अजून एक मोठा धमाकाच घडला इकडे. ईश्वरीचे बाबा ईश्वरीला इथे लग्नाची तारीख काढूया असं सांगतायत. तर अर्णवने जे काही ठरवलंय अंजलीला सगळं सांगायचं, तर ते सांगू शकणार आहे का नाही ते कळेल, कारण इकडे अंजलीला काहीतरी झालंय आणि सगळे डॉक्टर वगैरे आलेले आहेत. बघूया काय घडणार आहे नेमकं, जाणून घेऊया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.